वसईतील नायगाव परिसरातून 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 12 वर्षीय मुलीचा मृतदेह चिंचोटी जवळील एका बंद खदानीत सापडला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळायला गेलेली ही मुलगी खदानीच्या पाण्यात बुडाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. वसई विरार शहरातील बंद अवस्थेत असलेल्या खदानीत बुडून मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. नुकताच नायगाव पूर्वेच्या बापाणे परिसरातून 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका 12 वर्षीय मुलीचा मृतदेह चिंचोटी जवळील खदानीच्या पाण्यात तरंगताना आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. रुखसार हबीउल्ला खान असे या मृत मुलीचे नाव असून पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार नायगाव पूर्व येथील आशानगर बापाणे परिसरात राहणारी ही 12 वर्षीय मुलगी 28 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 5:30च्या सुमारास आपल्या मैत्रिणींसोबत खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. कुटुंबियांनी तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नव्हती. गुरुवारी सकाळी 11च्या सुमारास चिंचोटी जवळील एका खदानीच्या पाण्यात एका मुलीचा मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसला. स्थानिकांनी याची माहिती तातडीने नायगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच नायगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मुलीचा खदानीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्याने लहान मुलं आता विविध ठिकाणी खेळण्यात जात आहेत. मात्र खदानीत किंवा पाण्याच्या साठ्याजवळ आणि धोकादायक ठिकाणी जाऊ नये, त्याकडे त्यांच्या पालकांनीही लक्ष द्यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सातत्याने खदानीच्या पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना समोर येत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. ज्या खदानी आहेत अशा ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्यात याव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.